महाराष्ट्रातील राजकीय राक्षस. दलित तरुणांना गुन्हेगारीत ढकलणाऱ्या राक्षसांचा पर्दाफाश. नमस्कार, मी अलोकिता आणि आपण पाहत आहात भारतातील पहिले समतावादी व्यासपीठ, समतानायक न्यूज इंडिया. दलित तरुणांना ठरवून गुन्हेगार केलं जातंय. महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात, तालुक्यात आणि ग्रामीण भागात हीच परिस्थिती आहे. दलित तरुणांना राजकीय स्वार्थासाठी किंवा जातीय षड्यंत्रात अडकवले जात आहे. त्यांच्या हाती उद्योग, तंत्रज्ञान, शिक्षण, प्रशासन, स्टार्टअप्स, संशोधन यासारख्या संधी देण्याऐवजी खोक्या बोक्या भाईगिरी, बॉस दादा बनवून नंतर गवारमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला जातो. घटनांचे जिवंत पुरावे वास्तव काय सांगतं? अहमदनगर, हरेगाव, 2023. चोरीच्या संशयावरून 3 दलित तरुणांना अर्धनग्न करून झाडाला उलटे टांगून अमानुष मारहाण. नांदेड, 2021. अक्षय भालेराव या दलित तरुणाची क्रूर हत्या, समाजात संताप, परंतु अद्याप न्याय प्रलंबित. बीड, मस्साजोग, 2024. सरपंच संतोष देशमुख यांची हत्या, राजकीय संबंध आणि गुन्हेगारी टोळ्यांचा संबंध उघड. याला स्थानिक आमदार, खासदार आणि बडे नेते जबाबदार. प्रस्थापित सत्ताधारी दलित समाजाला फक्त वोट बँक म्हणून वापरतात, पण त्यांना उच्च स्तरावर संधी देत नाहीत. काही क्षेत्रात राखीव जागा असूनही जातीजातींचे गट पाडून वाद पेटवले जातात. मीडिया गुन्हेगारीतील अडकलेल्या काही दलित तरुणांना प्रसिद्ध करतं, पण शिक्षणोद्योगातील यशस्वी व्यक्तींची चर्चा करत नाही. संशोधन, नोकरी, स्टार्टअप्स, कला आणि क्रीडा क्षेत्रात दलित तरुणांना पुढे जाण्यासाठी आधार मिळत नाही. समाजाने काय करायला हवे? यावर समतानायक परिवारातीने काही ज्येष्ठांची, तज्ज्ञांची मते घेतली. यावर अशी मते आली: भरकटलेल्या तरुणांनी डोकं भानावर ठेवून योग्य वाटचाल करावी. गुन्हेगारी सोडून शिक्षण, व्यवसाय, प्रशासन आणि नव्या तंत्रज्ञानावर भर द्या. संघटित होऊन नवीन संधी निर्माण करा आणि आपली आर्थिक ताकद वाढवा. स्वतःला केवळ संघर्षासाठी नव्हे, तर मोठ्या ध्येयांसाठी तयार करा. मूलभूत हक्कांसोबतच मोठ्या संधी मिळवण्यासाठी राजकीय आणि सामाजिक दबाव वाढवा. आता वेळ आली आहे संघर्ष संपवून संधी निर्माण करण्याची. दलित समाजाने आता फक्त तग धरून जगायचं नाही, तर मोठ्या संधींवर आपला हक्क सांगायचा आहे. आपण यासाठी तयार आहात का? समतानायक न्यूज इंडिया तुमच्या हक्कांचा आवाज उठवत राहील. या बदलासाठी तुमचे मत कमेंटमध्ये लिहा आणि बातमी शेअर करा आणि यूट्यूबवर सबस्क्राईब करा.